आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता। गोंय सरकार जागृताय कुशळताय उदरगत रोजगार संधी आनी घुवळी वखदां विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदिल आसा अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलां। सांखळी रवींद्र भवनांत काल नशा मुक्त युवा फॉर विकसीत भारत हे येवजणे खाला आयोजीत केल्ल्या कार्यावळींत ते उलयताले। विकसीत भारताचे सपन पुराय करपा खातीर नशा मुक्त युवा आसप खूब गरजेचें आसा आनी हाकाच लागून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार तरणाट्यां खातीर कितल्योश्योच येवजण्यो उपक्रम राबयता। ह्या येवजण्यांचो लाव घेवन तरणाट्यांनी स्वताचो आनी स्वता बरोबरूच देशाचो फुडार उज्वल करपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायलें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जेन जी और देश के युवाओं को आह्वान किया है कि विकसित भारत करने के लिए नशा मुक्त युवा होना बहुत ही जरूरी है और उन्होंने 100 वीक्स यानी इस देश की सामाजिक संस्था, इस देश की धार्मिक संस्था और इस देश की शैक्षणिक संस्था ने 100 वीक्स का कार्यक्रम तय करे और नशा मुक्त युवा करने के लिए जो आह्वान दिया है। हमारे गोवा स्टेट में हम 100 वीक्स के लिए डिफरेंट प्रोग्राम नशा मुक्त युवा होने के लिए हम करेंगे। नीट परीक्षेचेर आधारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात। राज्यांतल्या कोट्या खातीर समुपदेशन तशेंच प्रवेशाची पयली फेरी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मजगतीं जातली। अखिल भारतीय कोट्या खातीर प्रवेशाची पयली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मजगतीं जातली। पयली फेरी जाले उपरांत निवड जाल्ल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट मेरेन प्रवेश घेवचो पडटलो। अखिल भारतीय कोट्या खातीरची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन जाल्यार राज्य कोट्या खातीरची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मेरेन जातली। अखिल भारतीय कोट्या खातीरची तिसरी फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मेरेन जाल्यार राज्य कोट्याची तिसरी फेरी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर मेरेन जातली। नीट आधारीत अभ्यासक्रमा खातीरचे शिक्षणीक वर्स 8 सप्टेंबराक सुरू जातलें। पेपर फुटीक लागून नीट परीक्षा रद्द जावन फेरपरीक्षा जाली। फेरपरीक्षेक लागून नीट आधारीत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेक उशीर जाला। जुलय म्हयन्यात गोंयांत जीएसटी येणावळींत 7% वाड जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेन 20% परत चड वाड जाल्ल्याची नोंद जाल्या। जुलय 2026 गोंयचे वट्ट जीएसटी संकलन 622 कोटी जाले। जुलय 2025 हे संकलन 584 कोटी आशिल्ले। अंदूच्या संकलनात 7% वाड नोंद जाल्या। एसजीएसटी संकलनांतूय व्हड वाड पळोवंक मेळ्ळ्या। प्री सेटलमेंट एसजीएसटी संकलन 209 कोटी वेल्यान 26% वाडून 264 कोटी जाले जाल्यार पोस्ट सेटलमेंट एसजीएसटी संकलन 370 कोटी वेल्यान 23% वाडून 455 कोटी इतले जाले। याच बरोबर केंद्रा कडल्यान गोंयाक कर वांट्या खातीर 398 कोटी फावो जाल्यात। ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलां। राज्यांतल्या कांय वाठारांनी आज हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायल्या। राज्यांत सरासरी पावसान इंचाचो अर्दशेकडो हुपलो आसलो तरी म्हापशां, पणजे, मुरगांव आनी दाबोळे ह्या 4 सुवातांचेर पावसाचें प्रमाण 40 इंचां परस उणें आसा। पणजे जाल्यार आतां मेरेन फकत 34 इंच पावसाची नोंद जाल्या। धारबांदोड्या आतां मेरेन सगळ्यांत चड 71 इंच पावस जाला। सांगे, केपें, धारबांदोड्या सरासरी परस चड पावस पडला। राज्यांत फाटले 24 वरांत 13.7 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद जाल्या। फाटल्या 24 वरांत धारबांदोड्या 3 इंच पावसाची नोंद जाल्या। आतां मेरेन राज्यांत 52.44 इंच पावस जाला। हे प्रमाण 34% उणें आसा। फाटल्या वर्सा 3 ऑगस्ट मेरेन 80 इंच पावसाची नोंद जाल्ली। अंदू सगळ्या वाठारांत पावस उणो आसा। मात पणजेन ताचें प्रमाण सामकें उणें आसा। आतां मेरेन पणजेन 34 इंच पावस पडला। गोंय विद्यापीठाचे आंतर महाविद्यालयीन ज्युडो सर्तींत दादल्यांच्या गटान मडगांवच्या श्री दामोदर महाविद्यालयान जाल्यार बायलांच्या गटान पणजेच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान सांघीक वस्तादपण जोडलें। ही सर्त पेड्या म्हापशां खेळां संकुलांत जाली। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आमचे फुडल्यो प्रादेशीक खबरो आज सांजच्यो 7:20.